नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश ट्युटोरियल लर्न विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला लेसन आहे लेसन जिओग्राफीचा, लेसन नंबर 1 डिस्ट्रीब्युशनल मॅप्स. आणि डिस्ट्रीब्युशनल मॅप्स या लेसनमधले आपल्याला क्वेश्चन आन्सर्स करायचे आहेत. पहिला क्वेश्चन इथे आहे लिहिलेला, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्युशन मॅप्स. डिस्ट्रीब्युशन मॅप्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. डिस्ट्रीब्युशन मॅप्सचे प्रकार कोणते कोणते आहेत? देयर आर सो मेनी टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्युशनल मॅप्स. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्युशनल मॅप्स असा क्वेश्चन आहे. ओके, आपण बघूया हा क्वेश्चनचा आन्सर काय आहे. टोटल 3 टाइप्स आहेत डिस्ट्रीब्युशनल मॅप्सचे. टोटल 3 टाइप्स आहेत हे लक्षात घ्या. कोणते कोणते आहेत ते? तर पहिला टाइप आहे डॉट मेथड, दुसरा आहे कोरोप्लिथ मेथड, डॉट मेथड, कोरोप्लिथ मेथड आणखी आयसोप्लिथ मेथड. समजून घ्या मित्रांनो, तिन्हीच्या तिन्ही टाइप्स आहे हे आत्ताच्या आत्ता बाहेर झालं पाहिजे. डॉट मेथड, कोरोप्लिथ मेथड आणखी आयसोप्लिथ मेथड. डॉट मेथड, कोरोप्लिथ मेथड, आयसोप्लिथ मेथड. डॉट मेथड, कोरोप्लिथ मेथड, आयसोप्लिथ मेथड. डॉट मेथड, कोरोप्लिथ मेथड, आयसोप्लिथ मेथड. हे 3 टाइप्स आहेत डिस्ट्रीब्युशनल मॅप्सचे. हे समजून घ्या पहिल्यांदा. आणि याच्या नंतर आता आपण हे प्रत्येक टाइप आहे त्यांची डिटेल्समध्ये आपण अभ्यास करूया. व्हॉट इज अबाउट डॉट मेथड? डॉट मेथड म्हणजे काय पहिल्यांदा आपण समजून घेऊया. डॉट मेथड, अ डॉट मॅप इज प्रिपेअर्ड युजिंग स्टॅटिस्टिकल डाटा. जो मॅप डॉट्स 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 यूज करून आपण प्रिपेअर करतो. अ डॉट मॅप इज प्रिपेअर्ड युजिंग स्टॅटिस्टिकल डाटा. जो काही डाटा आपल्याकडे आलेला असतो, ज्याच्यावरती आपल्याला मॅप बनवायचा आहे, ज्या थीमवर आपल्याला मॅप बनवायचा आहे, त्या थीमला आपण डॉटमध्ये कन्वर्ट करतो. स्केलमध्ये आपण म्हणजे 1 डॉट म्हणजे किती, 2 डॉट म्हणजे स्टॅटिस्टिकल डाटा आहे तो डॉटमध्ये आपण कन्वर्ट करतो, आणखी डॉट यूज करतो. वाईल प्रिपेअरिंग डॉट मॅप्स ओनली डाटा गॅदर्ड थ्रू काउंटिंग इज युज्ड. खूपच इम्पॉर्टंट आहे काउंटिंग हा वर्ड, खूप इम्पॉर्टंट आहे. डाटा डॉट मॅप्स यूज करताना जो डाटा आपण यूज करतो, डॉट मॅप्स आपण प्रिपेअर करताना जो डाटा यूज करतो, गॅदर्ड करतो, दॅट इज थ्रू काउंटिंग इज युज्ड. तो जो स्टॅटिस्टिकल डाटा असतो तो फक्त काउंटिंग मधून आलेला असतो, म्हणजे काउंटिंग नंबर्स मध्ये काहीतरी असतो तो. समजलं? स्टॅटिस्टिकल डाटा म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर मी एक एक्झाम्पल सांगेन तुम्हाला. पॉप्युलेशन आहे असं समजा, एका स्टेटचं पॉप्युलेशन आहे, तर त्या स्टेटमधले अर्बन एरियाज, रुरल एरियाज असं ते पॉप्युलेशन आपल्याला दाखवायचं आहे. अर्थातच तुम्हाला माहिती आहे की अर्बन एरियाजमध्ये पॉप्युलेशन जास्त असतं, म्हणजे डॉट 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 आहेत ते जास्त डेन्सिटीमध्ये अर्बन एरियाच्या आजूबाजूला दिसतील तुम्हाला. पण जिकडे रुरल एरिया आहे, जिकडे गावं आहे, तिकडे डोंगर आहे, तिकडे काहीच डॉट नसणार आहे, तिथे पॉप्युलेशन दाखवणारच नाही आपण. म्हणजे हे डॉट म्हणजे काय, तर एका एका डॉटला काही व्हॅल्यू असते. समजा एक डॉटची व्हॅल्यू 1000 आहे, मग असे 5 डॉट्स असतील तर ते 5000 झाले. समजले की नाही? आणखी म्हणून हे डॉट्स आपल्याला काउंटिंग मधून आलेल्या स्टॅटिस्टिकल जे का स्टॅटिस्टिकल जो डाटा आहे त्याच्यामधून हे डॉट्स आपल्याला बनवायचे आहेत. डॉट मॅप्स ओनली डाटा गॅदर्ड थ्रू काउंटिंग इज युज्ड. द वे अ व्हेरिएबल इज डिस्ट्रीब्युटेड, द डॉट्स आर युज्ड टू शो इट्स डिस्ट्रीब्युशन ऑन द मॅप. जे व्हेरिएबल म्हणजे आता या एक्झाम्पलमध्ये आपल्या पॉप्युलेशन हे एक व्हेरिएबल आहे, तुमची थीम आहे, तुमचा जो मॅप आहे तो मॅप काय दाखवणार आहे तर पॉप्युलेशन दाखवणार आहे. मग ह्याला व्हेरिएबल म्हणतात, या पॉप्युलेशनला व्हेरिएबल म्हणतात. मग हे पॉप्युलेशन कसं कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे त्या स्टेटमध्ये, त्या पूर्ण नकाशावर, पूर्ण मॅपवर, ते तुम्हाला वाया डॉट किंवा डॉट यूज करून तुम्हाला दाखवायचे आहेत. अर्थात स्केल म्हणून तुम्ही एक डॉटची व्हॅल्यू किती आहे तर 5000 किंवा 1000, जसं मी आता सांगितलं तसं 1000 असं तुम्ही स्केल साईडला लिहिताय तुम्ही, बरोबर की नाही? पण काउंटिंग जिथे जिथे स्टॅटिस्टिकल डाटामध्ये काउंटिंग आहे, काउंटिंग यूज केलेला आहे, स्टॅटिस्टिकल डाटामध्ये काउंटिंग यूज केलेला आहे, तर तो स्टॅटिस्टिकल डाटा यूज करून आपण डॉट मेथड बनवू शकतो. हे लक्षात घ्या. ओके. दुसरा आहे कोरोप्लिथ मेथड. दुसरा आहे कोरोप्लिथ मेथड. कोरोप्लिथ मेथड, in coroplit maps the data regarding various geographical variables is shown by shades or tints of various colors. While making such maps, the data used for different variables is obtained through various processes such as measurement, surveying, etc. In coroplit maps, the data regarding various geographical variables is shown by shades or tints of various colors. Various colors. Shades or tints of various colors.
म्हणजे काय, कोणत्या ती कलरचे शेड्स वापरले जातात किंवा टेंट्स ऑफ कलर्स किंवा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दाखवतो किंवा कोणताही एक कलर घेतला तर त्याच्या वेगळ्या 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 शेड्स आपण दाखवतो. जसं वरती आपण डॉटनं जे मॅप काढलेला आहे, प्रिपेअर्ड केलेला आहे पहिल्या डॉट मेथडमध्ये, तसं इथे कलर्स किंवा टिंट्स ऑफ कलर्स, शेड्स किंवा टिंट्स ऑफ कलर्स हा इम्पॉर्टंट आहे वर्ड. टिंट्स ऑफ व्हेरियस कलर्स और शेड्स और टिंट्स ऑफ व्हेरियस कलर्स. मग तिथली जी थीम आहे, समजा पॉप्युलेशनच असं घ्यायचं असेल तुम्हाला एक्झाम्पल, आणि किती आपल्याला कोरोफिल मेथड प्रमाणे जर का आपल्याला ड्रॉ करायचा असेल तो मॅप, तर काही 0 to 5000 असं पॉप्युलेशन आहे, त्याला एक वेगळ्या प्रकारचे कलर शेड देता येईल. 5 to 10,000 ला एक वेगळ्या प्रकारची शेड देता येईल. त्याच्यानंतर 10,000 to 15,000 मध्ये एक वेगळी शेड देता येईल. 15,000 to अबोव वेगळी शेड देता येईल. अशा वेगळ्या 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 शेड देऊन आपण कलरच्या वेगळ्या वेगळ्या शेडमधून आपल्याला असा हा डाटा आहे तो त्या मॅपवर दाखवता येईल. आणि स्केल लिहिता येईल. तशी कशी स्केल लिहिता येईल, 0 to 5000 दिस शेडची कलर दाखवता येईल ती. म्हणजे त्या कलरमध्ये जो 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 प्रदेश दिसतो त्याची व्हॅल्यू काय आहे, तर ती 0 to 5च्या दरम्यान असेल, 5000च्या दरम्यान असेल. 5000 to 10,000च्या दरम्यान जी स्केल आपण दिलेली आहे, हा कलर आहे त्याच्यासाठी, ही शेड दिलेली आहे. तर ती शेड जिथे जिथे नकाशावर दिसेल, मॅपवर दिसेल, तिथे तिथे 5000 to 10,000 असं ते स्केल असणार आहे. समजलं मित्रांनो? ओके. इथे जसं आपण काउंटिंग जो वर्ड आहे तसा इथे इज ऑब्टेन्ड थ्रू व्हेरियस प्रोसेसेस सच एज मेजरमेंट, सर्वेइंग. सर्वेइंग मेजरमेंट घेऊन किंवा सर्वे करून जो डाटा आलेला असतो, इथे काउंटिंग करून जो डाटा आलेला असतो, इथे मेजरमेंट आणखी सर्वे करून जो डाटा आलेला असतो. फरक समजून घ्या. डॉट मेथडमध्ये काउंटिंग करून आलेला डाटा असतो, इथे मेजरमेंट आणि सर्वे करून आलेला डाटा असतो. समजलं? ओके. हे इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत, तेवढेच लक्षात घ्या. त्याच्यानंतर आयसोप्लिथ मेथड, त्याच्यानंतर आहे आयसोप्लिथ मेथड. आयसोप्लिथ मेथड म्हणजे काय? When the distribution of a variable is continuous, the isoplit method is then used to show its distribution. Variable is continuous म्हणजे काय? Variable is continuous. इथे variable is continuous असा एक वर्ड आहे, तो इम्पॉर्टंट वर्ड आहे. जेव्हा जो थीम तुम्ही वापरताय, जे व्हेरिएबल वापरताय तुम्ही, फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर रेनफॉल आहे, तो रेनफॉल घ्या. एका स्टेटमध्ये रेनफॉल तुम्हाला दाखवायचा आहे, म्हणजे महाराष्ट्रातला रेनफॉल तुम्हाला दाखवायचा आहे. अर्थात सगळीकडेच काही सेम सारखाच असं काय रेनफॉल होणार नाहीये. मुंबईमध्ये जास्त झाला समजा, ओके, इकडे मराठवाड्यामध्ये थोडासा कमी आहे, कोकणामध्ये खूपच प्रमाणामध्ये जास्त आहे, तर असा होणारा हा रेनफॉल आहे, म्हणूनच त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो, बरोबर की नाही? पण हा रेनफॉलवर आपल्याला जर का मॅप प्रिपरेशन करायचं असेल, आणखी ते पण आयसोप्लिथ मेथड प्रमाणे, तर ते डिस्ट्रीब्युशन कसं दाखवता येईल? तर ते डिस्ट्रीब्युशन दाखवता येईल, समजा मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, आणखी तिकडे नाशिकला सेम 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 रेनफॉल होतोय, तर मग मुंबई, पुणा, नाशिक हा जो पट्टा आहे तो एका कंटिन्युटी, आता बघितलं असं मला कंटिन्युअस हा मतलब काय आहे? कंटिन्युअस म्हणजे सेम 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 जर असेल तर ते जे प्लेसेस आहेत ते जोडतात, लाईननं जोडतात ते, बरोबर की नाही? मग जास्त प्रमाणामध्ये पर्जन्य असेल त्यांचे स्टेट्स, त्यांच्या प्लेसेस आहेत त्या एका लाईननं जोडतात, त्याच्यापेक्षा कमी जर असेल तर ते एका यानं जोडतात, एकदमच कमी असेल तर ते प्लेसेस सगळे एका लाईननं जोडतात. म्हणजे वेगळ्या वेगळ्या लाईननं असे सेम टू सेम असलेले सगळे प्रदेश असतात ते जोडले जातात, आणि त्याला म्हणूनच आपण कंटिन्युअस, व्हेरिएबल इज कंटिन्युअस, द आयसोप्लिथ मेथड इज देन यूज टू शो इट्स डिस्ट्रीब्युशन. फॉर एक्झाम्पल अल्टिट्यूड, टेम्परेचर, रेनफॉल एक्सेट्रा. टेम्परेचर किंवा अल्टिट्यूड म्हणजे काय? तर समुद्र सपाटीपासून, सी लेवलपासून एखाद्या प्लेसची असलेली हाईट. समजा इथे मुंबईमध्ये एक प्लेस आहे, ते प्लेस सी लेवलपासून एक सर्टन हाईटपर्यंत आहे, तिकडे नाशिकमध्ये एक असं सर्टन हाईटपर्यंत आहे सी लेवलपासून, आणि सेम आहे मुंबईतलं ते प्लेस आणखी ते प्लेस, त्याच्या हाईट सी लेवलपासून सेम आहे. इकडे समजा सांगलीकडे एक असा एक हे आहे, रत्नागिरी साईडला एक असं प्लेस आहे, ती सगळी प्लेसेस आहेत ती सेम अल्टिट्यूडवर आहेत. मग सेम अल्टिट्यूडवर ही जी प्लेसेस आहेत ती सगळी एका लाईननं जोडली जातात.
समजलं? मी मगाशी रेनफॉलचं एक एक्झाम्पल दिलं, आता अल्टिट्यूडचं एक एक्झाम्पल देतोय. अल्टिट्यूडच्या एक्झाम्पल प्रमाणे तुम्हाला समजलं असेल की व्हॅल्यू व्हेरिएबलची सेम असेल जिथे जिथे ज्या आहे ना त्यांना एका लाईननं जोडलं जातं, आणखी म्हणून त्याला आपण आयसोप्लिथ मेथड असं म्हणतो. समजलं मित्रांनो? डॉट मेथड म्हणजे डॉट यूज करून काढलेला मॅप. कोरोप्लिथ मेथड म्हणजे कलर शेड्स किंवा कलर टिंट्स यूज करून काढलेला मॅप. आणखी आयसोप्लिथ मेथड म्हणजे लाईन्स, इक्वल व्हॅल्यूज असलेले लाईन्स ड्रॉ करून काढलेला मॅप असतो तो. ह्या 3 गोष्टी वेगळ्या वेगळ्या समजून घ्या, आणखी त्याच्याप्रमाणे तुम्ही आन्सर बनवू शकता. समजलं मित्रांनो? या लेसनचा पहिला क्वेश्चन आहे तो इथे आपण एक्सप्लेन केलेलाच आहे. याच्यानंतर दुसरा क्वेश्चन काय आहे ते बघूया. मित्रांनो, या लेसनचा सेकंड क्वेश्चन असा आहे, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ जॉग्राफिकल फील्ड व्हिजिट. जॉग्राफिकल फील्ड व्हिजिट बद्दल तर तुम्हाला काहीतरी माहिती असेलच. जसं आपण एज्युकेशनल व्हिजिट्स किंवा एज्युकेशनल ट्रिप्स कुठेतरी काढतो आपण कुठल्या तरी एका प्रदेशाला भेट देण्यासाठी, म्हणून जॉग्राफीचा स्टडी करण्यासाठी आपण ज्या व्हिजिट्स देतो कुठेतरी इकडे तिकडे, तर त्याला जॉग्राफिकल व्हिजिट्स असं म्हणतात. बरोबर की नाही? मग ह्या जॉग्राफिकल व्हिजिट्सचं इम्पॉर्टन्स काय आहे, या जॉग्राफिकल व्हिजिट्स का आयोजित कराव्यात, ओके, ते आपण बघूया. आन्सर आहे, पहिला पॉईंट आहे, फील्ड व्हिजिट इज अन इम्पॉर्टंट स्टडी मेथड इन जॉग्राफी. फील्ड व्हिजिट, फील्ड म्हणजे काय? कुठेतरी असा एक प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये जाऊन आपण त्यांना भेट द्यायचं आहे, तिथल्या त्या प्रदेशाबद्दलची माहिती घ्यायची आहे, तिथल्या लोकांच्याबद्दल माहिती करून घ्यायची आहे, तिथलं कल्चर काय आहे ते बघायचं आहे, तिथलं शेती, ॲग्रिकल्चर, आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सगळ्या समजून घ्यायच्या आहेत. कुठल्या तरी इंडस्ट्रीला व्हिजिट द्यायची असेल तर इंडस्ट्रीबद्दल, तिथलं कामकाज, तिथलं प्रोडक्शन, आणखी या सगळ्या गोष्टींच्याबद्दल आपल्याला इत्थंभूत माहिती, इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. आणि याच्यासाठीच प्रामुख्यानं फील्ड व्हिजिट असतात, अरेंज केलेले असतात. समजलं? मग फील्ड व्हिजिट इज अन इम्पॉर्टंट स्टडी मेथड इन जॉग्राफी. जॉग्राफीमध्ये जर का अभ्यास करायचा असेल तर फील्ड व्हिजिट खूपच इम्पॉर्टंट आहे. फील्ड व्हिजिट का इम्पॉर्टंट आहे? पॉइंट दुसरा, जॉग्राफिकल कन्सेप्ट्स अँड एलिमेंट्स कॅन बी डायरेक्टली एक्सपिरियन्स्ड थ्रू फील्ड व्हिजिट्स. जॉग्राफिकल कन्सेप्ट्स काहीही आहेत ते, जॉग्राफिकल कन्सेप्ट्स अँड एलिमेंट्स, आणखी जॉग्राफीमध्ये आपण शिकत असलेले बरेचसे एलिमेंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं असेल तर मूनवर व्हिजिट असतात, किंवा एका अंटार्क्टिकावर किंवा पोलार रिजन्सवर ज्या मोहिमा जातात. आणखी एवढ्या मोठ्या कशाला, आपण डेझर्टमध्ये पण अशा मोहिमा जातात. समजा रेगिस्तानमध्ये आपण एक मोहीम काढली, किंवा आजूबाजूच्या कुठल्याही गावामधून अशा व्हिजिट्स काढल्या जातात. छोट्या छोट्या अंतरावर पण अशा छोट्या छोट्या अशा ट्रिप्स असतात, त्या आयोजित केल्या जातात. तर मग या सगळ्या ट्रिप असतात, त्याच्या मागचा उद्देश काय आहे? ते जॉग्राफीमधले, ह्या जॉग्राफी सब्जेक्टमधले जे काही एलिमेंट्स आहेत, जे काही कन्सेप्ट्स आहेत, ते आपल्याला नीटपणे एक्सपिरियन्स करता येतात. समजा रेगिस्तानबद्दल किंवा वाळवंटाबद्दल, डेझर्टबद्दल आपल्याला बुकमध्ये तर आपण बरेचसे कन्सेप्ट ऐकतो, वाचतो, बरोबर की नाही? पण तिथं गेल्यानंतर आपल्याला जो एक्सपिरियन्स करता येतो ते सगळ्यापेक्षा चांगलंच असेल ना शेवटी, ओके. म्हणून कोणत्याही बाबतीतले कन्सेप्ट्स आहेत ते, किंवा जॉग्राफीमधले स्टडी करत असलेले आपण एलिमेंट्स आहेत ते जॉग्राफीमध्ये, हे सगळे एलिमेंट्स आपल्याला त्या व्हिजिटला जाऊन एक्सपिरियन्स करता येतात. एक्सपिरियन्स, ओके. जॉग्राफिकल कन्सेप्ट्स अँड एलिमेंट्स कॅन बी डायरेक्टली एक्सपिरियन्स्ड. Geographical concepts and elements can be directly experienced through field visits. फील्ड व्हिजिटच्या जरिये आपल्याला ते एलिमेंट्स आणि ते कन्सेप्ट आहेत ते एक्सपिरियन्स करता येतात. हा दुसरा पॉईंट आहे. तिसरा पॉईंट काय आहे बघा, फील्ड व्हिजिट्स आर एक्स्ट्रीमली युजफुल फॉर अंडरस्टँडिंग द कोरिलेशन बिटवीन ह्युमन्स अँड एन्व्हायरमेंट. समजा आपण रेगिस्तानमध्ये गेलेलो आहोत, तर तिथलं ह्युमन लाईफ कसं आहे आणि ते ह्युमन लाईफचं आणखी तिथल्या एन्व्हायरमेंटचं कोरिलेशन कसं आहे. अर्थात तिथलं हॉट असेल वातावरण, किंवा नाईटला तिकडे खूपच थंडी पण असते, एक्स्ट्रीम कोल्ड आणि एक्स्ट्रीम हीट, असं तिथलं एक ॲडव्हर्स अशा प्रकारचं ते क्लायमेट आहे. तर त्या क्लायमेटशी तिथले लोक, तिथले ह्युमन लाईफ आहे, मानवी जीवन आहे, ते कसं कोरिलेट करतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात तिथं गेल्यानंतर. आपल्याला पुस्तकामध्ये बसून वाचून बघून आणखी हे सगळं करून तितकंसं कळणार नाही आहे, पण तिथं गेल्यानंतर आपण ते सुद्धा पाहू शकतो आपल्या डोळ्यांनी की हे लोक कसे राहतात त्या एन्व्हायरमेंटशी रिलेट करून. समजलं?
ह्युमन्स अँड एन्व्हायरमेंट यांच्यामधलं कोरिलेशन, ह्युमन्स अँड एन्व्हायरमेंट यांच्यामधलं कोरिलेशन हा तिसरा पॉईंट आहे. समजलं? कन्सेप्ट एलिमेंटचा दुसरा पॉईंट, ह्युमन्स अँड एन्व्हायरमेंटचं कोरिलेशन हा तिसरा पॉईंट. या तिन्ही गोष्टी लक्षात घ्या. फील्ड व्हिजिट पहिल्यापासून मी वाचतोय परत. फील्ड व्हिजिट इज अन इम्पॉर्टंट स्टडी मेथड इन जिओग्राफी विच इज इम्पॉर्टंट मेथड. सेकंड, geographical concepts and elements can be directly experienced through field visits. Third, field visits are extremely useful for understanding the correlation between humans and environment. समजलं मित्रांनो? तर हे 3 पॉईंट तुम्हाला नीटपणे समजून घ्यायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहे आणि असंच्या असं आन्सर एक्झाममध्ये लिहायचं आहे. समजलं मित्रांनो? तर हे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत या लेसनवरले, ते आपण इथे केलेले आहेत. मला वाटतंय एवढे इनफ आहेत. याच्यानंतर आपण दुसरा लेसन चालू करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.